आई होणं ही प्रत्येक स्त्रीला मिळालेली अनमोल देणगी. मात्र जेव्हा एखाद्या स्त्री हिचं देणगी निसर्गाकडून नाकारली जाते तेव्हा मूल नसल्याच्या दुःखातून तिला जावं लागतं. मात्र आपल्याप्रमाणेच आपल्या मुलीला आई होता यावं यासाठी 43 वर्षीय आईनं आपल्या 21 वर्षाच्या मुलीला गर्भाशय दान केलंय. आणि ही भारतातली गर्भाशय प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया ठरली आहे. पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांच्यासह 12 डॉक्टर्सच्या टीमनं तब्बल 9 तासांच्या अथक परिश्रमानंतर हे यश गाठलं आहे. आई आणि मुलगी या दोघींची प्रकृती चांगली असून रिसिव्हरला पुढचे 24 तास वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. हा मेडिकल मिरॅकल निश्चितपणे नाही आहे, हे एक प्रयत्नपूर्वक मिळवलेलं यश आहे आणि म्हणून या गॅलेक्सी टीमचं अभिनंदन. सर, कुठला क्षण किंवा कुठली अशी गोष्ट होती की ज्यावेळी तुम्हाला जाणवलं की हे आपण करायला पाहिजे, हे आपण करू शकतो? 2 वर्षापूर्वी जेव्हा मी मॅट्स ब्रेनस्टॉर्म नावाच्या माणसांनी पहिली शस्त्रक्रिया केली, त्याचं लेक्चर ऐकलं अमेरिकेमध्ये, त्यावेळेला त्याच्या लेक्चरमधनं मला जाणवलं की ही शस्त्रक्रिया करण्यामध्ये डोनरचं गर्भाशयाची पिशवी काढण्याकरता त्याला 14 तास लागले. सगळे लोक उठून त्याच्याबद्दल टाळ्या मारत होते की पहिलं गर्भाशयाचं प्रत्यारोपण केलं, पण माझ्या मनात ती कंटिन्युअसली खुळबळ माचत गेली की 14 तास का लागले गर्भाशयाची पिशवी काढायला. हे का एवढं त्याच्यात टेक्निकली डिफिकल्ट आहे? कारण मी कॅन्सरचे ऑपरेशन गर्भाशयाची दुर्बिणीतनं करण्यामध्ये अख्ख्या जगभर हिंडतो. मग मी विचार केला की काहीतरी असेल, म्हणून मग आम्ही त्याच्या मार्गे गेलो. आणि मला असं वाटलं की डोनर जो आपली गर्भाशयाची पिशवी किंवा एखादा ऑर्गन देतोय त्यांनी पोट उघडून का द्यावं? मला माझं ऑर्गन द्यायचं, मग मी का एवढा सहन करायचं? मग आपण हे दुर्बिणीतनं शस्त्रक्रिया करू शकतो की नाही? या सगळ्या ह्याच्यातनं गेले 2 वर्षापासून आम्ही कॅडेवरवर, म्हणजे जे मृत आदमी आहेत आणि ते आपल्याला भारतात अवेलेबल नाहीत, म्हणून जर्मनीमध्ये गेलो, US मध्ये गेलो, सगळीकडे जाऊन तिथे त्याच्यावर आली प्रॅक्टिस केली. नंतर इथे येऊन आम्ही कॅन्सर ऑफ द सर्व्हिक्सची जी ऑपरेशन्स आम्ही करतोच आहे त्या ह्याच्यावर पुन्हा टेक्निक म्हणून जे आहे, जे 40 दिवसात वापरलं जातं, त्याच्यावर आम्ही रक्तवाहिन्या कशा काढायच्या त्या बघितल्या. आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की वी आर रेडी, हे आपण करू शकतो, त्याच्यानंतर सगळी टीम गोळा केली. प्रत्येक स्टेप कशी करायची, का करायची, काय डिफिकल्टीज आहे, आणि आम्ही पहिले करतोय हा आमचा पब्लिसिटीचा किंवा कशाचा हेतूच नव्हता. ही टेक्नॉलॉजी जर स्वीडनचा माणूस करू शकतो तो आपण का नाही? आणि जर तो ओपन करू शकतो तर दुर्बिणीतनं का नाही? आणि प्रत्येक सायन्स नेहमी पुढे जातं जेव्हा एखादे प्रश्न आपल्या पुढे डोळ्यासमोर येतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याकरता आपण पुढच्या पर्यंत. असं नाही की आज रात्री मी कॉटवरनं उठलो आणि डिसाईड केलं की मला आता फेमस व्हायचं आहे म्हणून मी गर्भाशयाच्या प्रत्यारोपणाची सर्जरी करणार, असं काही झालं नाही. इट हॅज बीन अ हार्ड अर्न एफर्ट ऑफ 2 years. आणि त्याचं कल्मिनेशन म्हणजे त्याची अंतिम पातळी काल होती, एंटायर टेस्ट काल होती की आम्ही ही जी मनाची, सायकॉलॉजीची, पॉझिटिव्ह थिंकिंगची जी तयारी केली ते आम्ही करू शकतो का? आणि आम्ही केलं. 4.5 तास डोनरला लागले, दुर्बिणीतनं केलं, काढण्याकरता फक्त छोटंसं एक इन्सिजन घेतलं, नंतर रेसिपियंटला 3.5 तास लागले. आणि हे सगळं केल्यानंतर नुसतं करणं हा महत्त्वाचा मुद्दा नाही. काल म्हणूनच आम्ही कोणाला भेटलो नाही. आमच्या दृष्टीने रुग्ण जास्ती महत्त्वाचा आहे. आम्ही सगळे रात्रभर इथे आहोत, हे याने रात्रभर बसून पेशंटला पाहिलं. आणि आज सकाळी जेव्हा पेशंटचं डॉपलर केलं गेलं आणि गर्भाशयाच्या पिशवीमध्ये पूर्ण रक्तपुरवठा, त्यावेळेला पहिल्यांदा युरेका म्हणावं असं वाटलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनी जाणून घ्यायचं की हे सगळ्यांमध्ये करता येत नाही. ट्रान्सप्लांट म्हणजे उद्या सगळ्यांसाठी हा उपाय नाही आहे. ज्यांना गर्भाशय नाही किंवा गर्भाशय काय कारणास्तव खराब झाले ह्यांच्यासाठीच आहे. त्यामुळे असे पेशंट, साधारण जी काल केली पेशंट आम्ही, तिचा 4-4.5 हजारात एक मुलगी अशी जन्माला येते की जिला गर्भाशय नसतं जगात. त्यामुळे अशा मुलीला तुम्ही गर्भाशय देणं ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण तिच्या आयुष्याला त्यात तिचं लग्न झालेलं आहे. त्यामुळे साहजिकच तिला वाटणं की मला मूल हवं. परत त्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड असं की सगळ्यांना मुलं बाळ आहेत, ह्याच मुलीला नाही आहे. त्यामुळे हे आव्हानात्मक असतं की अशा मुलीला मानसिकतेने तयार करणं, तिचे अंडी काढून ठेवणं, तिचं अगोदर एम्ब्रियो तयार करणं, आणि मग ह्या प्रोसेसला सुरुवात होते की सर्जिकल एक्सरसाइज. की मग सर्जिकल एक्सरसाइजमध्ये इट इज अ ट्रिमेंडस, म्हणजे फार मोठी टीम एफर्ट आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.